नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या पिकावर मर रोग तुम्ही 100% नियंत्रण कसा करू शकता याची माहिती देणार आहे. आणि ही माहिती एकदम जबरदस्त आहे. या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर करा. आपल्या कलिंगड पिकामध्ये मर रोग ही समस्या फार मोठी समस्या आहे आणि ती जर आली तर आपल्या पिकामध्ये आपलं 100% नुकसान होतं आहे. याच्यामुळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या औषधांची मी माहिती देतो त्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या पिकांमध्ये करा. मी ज्या औषधांची माहिती देईन ती एकदम ब्रँड औषधं आहेत आणि तुम्ही त्याचा मर रोगासाठी वापर करायचा आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला त्या औषधांचा वापर करायला सांगेन त्या पद्धतीनं करा. तुमची रोपं ही 30 दिवसांची झाल्यानंतर 30 ते 35 दिवसामध्येच त्या औषधांचा वापर करायचा आहे. आपल्या पिकामध्ये मर रोग येऊ नये म्हणून तुम्हाला 10,000 रोपांसाठी 1 किलो रोको पावडर घ्यायचे. रोकोमध्ये थायोफिनेट मिथेल हे 70% केमिकल आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही बायोमायसिन हे घ्यायचं आहे. बायोमायसिन हे सुद्धा बायोस्टेट कंपनीचं आहे. त्याच्यामध्ये 3% कासुकामायसिन हे औषध आहे आणि या औषधाचा वापर कासुकामायसिन हे रस्टवर काम करतं आहे, हे लक्षात ठेवा. रस्ट म्हणजे येलो मोजेक, करपा या रोगांना नियंत्रित आणण्याचं काम करतं आहे. ते सुद्धा आंतरपायी बुरशीनाशक आहे. आणि बायोमायसिनचा वापर तुम्ही रोको आणि बायोमायसिन या 2 औषधांचा वापर तुम्ही तुमच्या पिकावर मर रोग येण्यासाठी करू शकता. या 2 औषधाचा वापर करण्याची पद्धती तुम्हाला सांगतो. 30 ते 35 दिवसांची तुमची रोपं झाल्यानंतर दोन्ही 10,000 रोपांसाठी 1 किलो 1 लिटर बायोमायसिन घ्यायचं आहे आणि 1 किलो रोको पावडर घ्यायचे आणि 400 लिटर पाण्यामध्ये याचं तुम्ही द्रावण बनवायचं आहे. 400 लिटर पाण्यामध्ये द्रावण बनवा आणि 30 ते 35व्या दिवशी तुम्हाला सांगतो, अगोदर तुम्ही या ठिबकमध्ये पाणी सोडून घ्या. ठिबकमध्ये पाणी सोडण्याची पद्धती सांगतो. तुमचं हे पूर्ण अशा पद्धतीनं हे पूर्ण पाणी गेलेलं पाहिजे. जर तुम्हाला ठिबकमधून द्यायचं आहे तर लक्षात ठेवा, या पूर्ण तुमचा एरिया इथून हा पूर्ण भिजला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ठिबकमध्ये त्या औषधाचं द्रावण हे सोडून द्या. 200 लिटर 400 लिटर पाण्यामध्ये जे द्रावण तुम्ही बनवलं आहे ते याच्यामध्ये सोडून द्या. ते द्रावण तुम्ही ज्यावेळेस सोडाल तेव्हा या ठिबकद्वारे या पूर्ण एरियाला मिसळून जाईल. मातीमध्ये ते पूर्ण मिसळून जाईल. आणि लक्षात ठेवा, दोन्ही औषधंही आंतरप्रवाही आहेत, हे लक्षात ठेवा. ही आंतरप्रवाही असल्यामुळे या जागेमध्ये त्यांचं मिश्रण हे मिक्स होऊन जाईल आणि मिक्स झाल्यामुळं या ठिकाणी कलिंगडचे वेल आहेत, या वेलाची जी मुलं आहेत ही मुलं त्याचं शोषण करणार. अशी शोषण केल्यानंतर ते तुमच्या रोपांमध्ये तुमच्या रोपामध्ये पूर्ण त्याचा फैलाव होऊन जाईल. आणि अशावेळी तुमच्या पिकामध्ये जो रोको आहे, थायोफिनेट मिथेल केमिकल आहे, हे तुमचं खोडावरच काम करतं आहे, हे लक्षात ठेवा. ते अंगामधली बुरशी काढायचं काम करत नाही. ते तुमच्या रोपामध्ये प्रवाहित होईल परंतु ते रस्ट काम करत नाही, या खोडावर काम करतं आहे. आणि जे तुम्ही बायोमायसिन सोडलं आहे ते तुमच्या रोपामधलं येलो मोजेक व्हायरस हा काढण्याचं काम करणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या पानं पिवळी पडलेत, ज्याच्यामधलं हरितद्रव्य हे नष्ट झालं आहे, त्या पानांना ते पिवळीची हिरवी करणार नाही. कारण ती ऑलरेडी पिवळी पडलेत आणि ती मेलेत, ती करपून जाणार, ती मरून जाणार, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी ते औषध सोडलं तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 दिवस परत पाणी नाही द्यायचं आहे. कारण बुरशीमुळं तुमच्या या खोडाला जखम होते, हे लक्षात ठेवा. हे बघू शकता या ठिकाणी माझ्या कुठल्याही रोपाला जखम नाही, काय नाही. तर बुरशीमुळं या ठिकाणी खोडाला जखम होते आणि ती जखम झाल्यामुळं आपल्या रोपाला मर रोग हा येण्याची शक्यता चालू होते. आणि त्याच्यामुळं मर रोग येऊ नये म्हणून तुम्ही हे जे पाण्यामधून हे द्रावण पूर्ण याच्यामध्ये सोडलं आहे, इथे बुरशी पूर्ण मरून जाणार. कारण तुम्ही त्याच्यामध्ये बुरशीनाशक सोडले, ती पूर्ण बुरशी मरून जाणार. परंतु तुम्ही बुरशीनाशक सोडल्यामुळं या खोडाची जी झालेली जखम ही तुम्हाला बरी करायची. आता ही खोडाला झालेली जखम तुम्हाला बरी करायची तर त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे? तुम्ही जर त्याच्यावर पाणी देत राहिलं तर त्या खोडाला झालेली जखम ही बुरशीनाशक सोडले म्हणून काय बरी होत नाही. कारण त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस
ती बरी करायची त्याच्यासाठी तुम्हाला सुकवावी लागेल, ती जमीन सुकवावी लागेल. आणि अशा वेळी तुम्ही या ठिकाणी पाणी न दिल्यामुळं ही बघू शकता, या ठिकाणी मी पाणी न दिल्यामुळे जागा पूर्ण सुकले. आता या सुकल्यामुळं या ठिकाणची बुरशी मेले, परंतु या खोडाला झालेली जखम ही पूर्ण सुकून बरी होणार. आणि बरी झाल्यामुळं आपल्या कलिंगड पिकाचा अंमरोग हा 100% कंट्रोलमध्येच होणार. हे लक्षात ठेवा. तुम्ही 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवससुद्धा पाणी देऊ नका. पाणी न दिल्याने तुमच्या प्लॉटला काहीच नुकसान होणार नाही. जेवढे दिवस तुम्ही पाणी लेट देणार तेवढा तुमचा फायदा होणार. कारण काय आहे, तुमच्या ज्या कलिंगडच्या पिकाला खोडाला झालेली जखम ही सुकून बरी होणार आणि बरी झाल्यामुळं तुम्हाला 4-5 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट दिसून येणार की तुमच्या कलिंगड पिकामध्ये मररोग हा कंट्रोल झालेला आहे. आणि अशावेळी तुमचे रोपं हे तंदुरुस्त आणि मस्त टवटवीत दिसायला लागतात. अशावेळी तुम्ही एक लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती देतो त्याच्यानुसारच त्याचा वापर करा, तरच तुमचा मररोग हा 100% कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि हा मररोग कंट्रोल केल्यानंतर तुम्ही 5-6 दिवस पाणी न दिल्यानं त्या ठिकाणी अजून तुम्हाला वरून एक बुरशीनाशकाची फवारणी करायची. या फवारणीमध्ये तुमचा फलांची सेटिंग आणि येलो मोजेक आणि करपा याच्यावर सुद्धा जबरदस्त रिझल्ट येते. आता तुम्ही त्या ठिकाणी रस्ट याच्यावर बायोमायसिन सोडलं आहे, परंतु आपण जमिनीमध्ये जे पैसे टाकतो ते त्याच्यासाठी अजून 2 पैसे जास्त टाकल्यावर अजून रिझल्ट चांगले येतील. येलो मोजेक आणि करपा नियंत्रण हा माझा चॅनलवर व्हिडिओ आहे, हा तुम्ही बघू शकता. अजून दुसरे व्हिडिओ माझे येतील. माझा व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरला करून शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.